चौफेर मैदानावरती या फटक्यावरती नक्कीच 3 ते 4 रन्स इथे मिळाल्या असत्या. हाफ मैदान आहे, बॉल नियोजित ठिकाणी गेला आणि एकच धाव इथे फक्त कन्सिडर केली. झालं 1 न धावसंख्येचा खाता अकाउंट ओपन झालाय आणि 1 धाव धावफलकावरती आपण पाहताय ती बॅटिंग करणाऱ्या तांबाटी संघाची. 1 धाव धावफलकावरती लागली आहे. बॉल तयार आहे. नैनेश, हो नैनेशचा बॉल अक्षरशः बॉलवरती उपट घातली आहे, समोर पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. हा बिग हिट षटकार. कोणत्याही खेळाडूंना 3 बॉलवरती 3 षटकार जर लगावले तर मनोजी माळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार इथे आलाय आणि हा दुसरा खूप चांगला फटका जागेवरून बॅकफुट वरती प्रचंड ताकद वापरले, चाबूक स्ट्रोक सरळ पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून. 6 रनसाठी षटकार. पारितोषिक. ओ सेन्सिबल क्रिकेट, बॉल चांगला होता, फुलर लेंथ ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शॉट, मिड विकेटला बॉल चाललाय. संकेत आहे तिथे, बॉलला आडवेल फेकेल तोपर्यंत एकच रन ही होईल कंप्लीट आणि एका धावसंख्येने 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल झालेत, एका बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात झाली आहे. जय स्ट्राईक एंड वरती आहे. आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा इथे घेतला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये नैनेश पवार वरती तुफानी आक्रमण इथे केलंय. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा तांबाटी संघ मात्र पोहोचला तो 18 या धावसंख्येवरती. रन्स मात्र दाबा फलकावरती लागल्यात. आक्रमक सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये केतन मुंडे आणि त्यानंतर जयेश दळवी या खेळाडूंना मात्र करून दिले. अगदी चौक टीमच्या देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 16 होत्या आणि त्यानंतर मग बॅटिंग करताना टी फॉर टॅट अगदी हे प्रतिउत्तर देत असताना 18 रन्स इथे तांबाटी टीमच्या धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन साहिल चौधरी आपण पाहत आहे ओव्हर द विकेट. यावेळेस लिव्ह केलं, बॉल सोडून दिलाय. पंच टिके कोरंगले सरांचा इथे वाईटचा इशारा, तो एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 19 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची मात्र गरज आहे. चांगला बॉल आहे, फुल लेंथ ऑफ साइडला होता, डीप मध्ये बॉल लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डिंग थोडी मिस झाली आहे, जिथे सिंगल होती तिथे डबल रन्स कन्वर्ट केली आहे. खराब फिल्डिंग. 2 रन्स आणि 2 नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती 21 आपल्याला पाहायला मिळते. एकवीस धावा मात्र धावफलकावरती आपण पाहताय. साहिल चौधरी हा देखील चांगला गोलंदाज आहे. थोडंसं कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये खूप रन्स इथे नैनेशला मात्र पडल्यात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंचांचा इथे वाईडचा इशारा मात्र येतो. एक्स्ट्राची रन, एक्स्ट्रा रन नंतर 22 धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहताय. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील आपण पाहताय उर्वरित चेंडूंमध्ये 17 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 17-49 खूप धावा करायच्या आहेत. हा बॉल चांगला आहे, ऑन ड्राईव्ह केला, डीप मध्ये नवनीत आहे तिथे. रन्स 1 मिळेल सिंगल
आणि सिंगलनं धावा धावफलकावरती टोटल लागलेली 23 ना 23. 16 चेंडू आणि 48 धावांची मात्र गरज. 16 बॉल 48 रन्स मात्र करायचे आहेत. यावेळेचा बॉल मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. संकेत बॉलला अडवेल तोपर्यंत एक रन इथे जरूर मिळेल. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये कमबॅक इथे मात्र केला जातो. तो बॉलर साहिल चौधरीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी तो मात्र करतोय. सलामीची जोडी मैदानात आहे. ही एक जमेची बाजू एक बेनिफिट आपण मात्र म्हणू शकता ते तांबाटी टीमसाठी. ओव्हर द विकेट यावेळेस देखील वेग होता परंतु ऑफ स्टंप वरती निघून जाणारा बॉल. इथे पंचांचा मात्र वाईटचा इशारा तो एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या खर्च केल्या जात आहेत त्या बॉलर साहिल चौधरीच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावरती 25. अजून या षटकातील अंतिमच्या काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 25 रन धावफलकावरती थोडंसं धावगतीवरती ब्रेक लावण्याचं काम इथे बॉलर साहिल चौधरीनं मात्र केलंय. ओव्हर द स्टंप्स फुल्लर लाईनचा बॉल डीप मध्ये इथे खेळाडू संकेतकडे बॉल चालला. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. गोलंदाजी चांगली चालू आहे. अचूक टप्प्यावरती बॉलिंग येते करतो. शांत ठेवलंय ते दोन्ही खेळाडूंना. खूप चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट न या बैलचा बॉल मात्र अगदी फुल्लर लाईनचा पाहायला मिळाला. वेग देखील होता आणि वेग असल्या कारणानं बॅट अँड बॉलचा कोणता संपर्क इथे झाला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि जिंकण्यासाठी अजून रन्स करायचे आहेत त्या 46. 13 चेंडू 46 ची गरज. अंतिमचा बॉल आहे. शेवटचा बॉल हवेत आहे. उंच गेलाय. झेलची संधी. यावेळेस मात्र मिस अंडरस्टँडिंग झाली आहे. उंच गेलेला बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे डीप मध्ये खेळाडू आले होते परंतु झेल मात्र झालाय ड्रॉप आणि रन्स मिळतीये ती एक सिंगल न धावसंख्या 2 षटकानंतर झाली ती 26. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 धावसंख्येची मात्र गरज. बारा चेंडू आणि 45 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 22.50च्या रन रेटनं या धावा मात्र आता वसूल करायच्या त्या तांबाटी टीमला. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय आणि जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढं आव्हान मात्र पूर्णपणे लांब जात जाईल ते तांबाटी टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म बॉलर संकेत माळी आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे. चेंडू टर्न करण्याची क्षमता त्याच्याकडे. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटला तर मग त्याचा नॅचरल स्विंग हा महत्वाचा प्रकार. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बाहेरच्या दिशेने आपोआप वळण घेतोय आणि संकेत बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. हा पॅन ट्रॅक बॉल होता. मागच्या बाजूला समाधानकडे चालला बॉल. रन तिथे देखील एक सिंगल धाबा आता काय फायदेशीर पडणार नाहीयेत त्या बॅटिंग करणाऱ्या तांबाटी संघाला. सिंगल नंतर धावा संख्या पोहोचली ती 27 आणि जिंकण्यासाठी आपण पाहताय तर 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. 11 चेंडू 44 म्हणजे 7-8 मोठे फटके पाहिजेत. 7 तरी कमीत कमी मोठे फटके यायला हवेत. थोडंसं कठीण आव्हान आपण पाहताय परंतु या मैदानावरती अशक्य नाहीये. अगदी जवळ बाउंड्री लाईन आपण पाहताय. मोठे फटके खूप वेळा या मैदानावरती आपण पाहिलेत. स्लॉट मध्ये आला नाहीये. ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नवनीत आहे तिथे. रन्स मिळेल एक सिंगल आणि सिंगलनं धावफलकावरती 1च्या मदतीनं 28 झाल्या. 28 ऑन बोर्ड. 28 धावफलकावरती आहेत.
10 चेंडू आणि आता 43 धावांची मात्र गरज. 10 मध्ये 43 रन्स. बॉलर तयार आहे संकेत. कशी बॉलिंग करतो ते देखील महत्वाचं आहे. हा चेंडू संकेतचा. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय साहिलच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषेच्या पार. थोड्याशा वेळानंतर थोड्याशा कालानंतर नवसंजीवनी देणारा हा दमदार षटकार येतो तो बॅट्समन. 37 धावांची गरज. अशाच प्रकारचे मोठे हिट आता लगवायचे आहेत. संकेत तयार आहे. हा बॉल देखील लिलया पार गेलाय. 6 रन्स साठी बिग अँड बिग हिट षटकार. मोर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक मिड विकेट. एक थोडासा लॉंग लेगला एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपण पाहताय. एक चांगली फिल्डिंगचा सेटअप इथे मात्र केलाय. 6 मध्ये 29 रन रोखायचे आहेत. तर बॉलर दर्शन कडवेला ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉल तयार आहे. पहिला बॉल स्मॅश केलाय. झेलची संधी. फिल्डर आहेत तिथे एस नैनेश आणि त्यानंतर एक चांगला झेल कॅरी केलाय. बॅट्समन बाद. पहिल्या बॉलवरती हा पहिला धक्का.
एकच इथे मिळेल सिंगल. 4 मध्ये आता 28 ची गरज. 4 चेंडू 28 धावा. मोठी धावा संख्या इथे चौक टीमने मात्र बनवली होती. त्या धावांचा चेस करत असताना सुरुवात दमदार राहिली. 18 रन्स आपण पाहिलं तर मग केतन आणि जयेशनं बनवल्या, परंतु त्यानंतर दुसरं षटक चांगलं आलं होतं. यावेळेला खडे खडे बाहुबली स्टाईलनं प्रचंड ताकदीनं बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा पलीकडे. हा दमदार षटकार. आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि रन्स पाहिजेत त्या 22. चला थोडं स्पीडअप करा. 3 मध्ये 22 रनची मात्र गरज. चला चेंडू मैदानावरती द्या. तो चेंडू जर हरवला असेल तर जाऊ द्या. चला मिळालाय तो चेंडू. मॅच बॉल. 3 चेंडू आणि 22 ची गरज. थोडासा नशिबावरती आत्मनिर्भर मात्र राहावं लागेल तो तांबाटी संघाला, कारण नो बॉल वाईट बॉलच्या प्रतीक्षेत मात्र राहायचंय. कारण 3 लिगली बॉल टाकले. 3 बॉलवरती जरी 3 षटकार आले तरी देखील 18 धावा बनवू शकतात. यावेळेस बॉल मात्र थोडा खराब आहे. इथे पंचांचा मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्राची रन. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 50. 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात आणि 21 3 चेंडू आणि 21 धावसंख्येची मात्र गरज आहे. असे वाईट बॉल असे नो बॉलची इथे प्रतीक्षा करावी लागेल ती तांबाटी संघाला. 3 मध्ये 21 रन्स करायचे. दर्शन देखील चांगला गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. समोरून बॉल टॉस झालाय आणि गेलाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्या धावफलकावरती 54 लागली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या 17. दोन चेंडू आणि 17 धावांची मात्र गरज. 15 बॉलवरती 42 धावांची इनिंग इथे केतन मुंडेने खेळली आहे. एकतर्फी लढाई मात्र तो लढतोय. शॉट काय पॉवरफुल आहे. व्हॉट शॉट. पूर्णपणे ताकद, पूर्णपणे पॉवर, स्वतःवरती असलेलं स्किल, टेम्परमेंट इथे दाखवत असताना हा फटका मात्र दर्जेदार खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून इनसाइड आउट. 6 रनसाठी षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या 60 झाली आहे. 1 बॉल आणि 11ची गरज आणि वैयक्तिक केतन पोहोचलाय तो 48 धावसंख्येवरती. 48 धावा धावफलकावरती लागल्या. 71 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहिला तर कदाचित इथे चेस देखील झाला असता जर दुसरं षटक साहिल चौधरीनं अगदी खूप चांगलं फेकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये साहिलनं 8 धावा मात्र खर्च केला. तो महत्वपूर्ण षटक आला आणि त्यामध्ये मात्र थोडासा बॅकफूटवरती ढकलला गेला तो तांबाटी संघ. 1 चेंडू 11 पाहिजेत. 48 वरती बॅटिंग इथे केतन करतोय. कदाचित 50 कंप्लीट होईल का. यावेळेचा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार इथे आलाय. 50 रन्स मात्र कंप्लीट केल्यात. वैयक्तिक 54 धावा संख्येची विस्फोटक इनिंग इथे केतनने खेळली. केतन एकदा बॅट वरती करा, कारण सामना जरूर गमावलाय. काय हरकत नाहीये. क्रिकेट आहे, हार जीत होत असते, परंतु चांगला खेळ